भाजपा आमदार संदीप जोशी यांचा राजकारणामधून निवृत्त होण्याचा निर्णय मागे। नेत्यांच्या आणि कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव निर्णय मागे घेतल्याची संदीप जोशी यांची माहिती। नांदेडच्या अर्धापूर तालुक्यामधील आंबे गावामध्ये जलजीवन मिशनचं काम होऊनही नळाला पाणीच येत नाहीये। नवीन सिमेंटचे रस्ते फोडून पाईपलाईन टाकून 2 वर्ष झाली, मात्र अजूनही पाणी नसल्यामुळे स्थानिकांचा संताप। मुंबईमध्ये रोहिंग्यांची संख्या वाढली हे विधान कशाच्या आधारावर? काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सवाल। गेल्या 3 वर्षांमध्ये किती रोहिंगे सापडले याची माहिती दिली जात नाही। भाजप धर्मांतराचं राजकारण करत असल्याचाही आरोप। पुणे महानगरपालिकेच्या 91 शाळांमध्ये मुख्याध्यापकच नाहीये। शिक्षणासाठी 900 कोटी रुपयांचं बजेट आहे, मात्र असं असताना शाळांमध्ये मुख्याध्यापक नाहीयेत। 80 मराठी तर 11 उर्दू शाळा मुख्याध्यापकांच्या विना। गोंदिया जिल्ह्यामधील आमगाव तहसील कार्यालयावरती किडंगीपार ग्रामस्थांचा मोर्चा। देशी दारूचं दुकान बंद करण्याच्या मागणीसाठी आंदोलन। तात्काळ कारवाई न केल्यास 10 एप्रिलला रास्ता रोकोचा इशारा। अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांची निवड। मराठी नाट्य परिषदेच्या नियामक मंडळाच्या सभेत मोहन जोशी यांची एकमतानं निवड। मुंबईमधील व्यावसायिक गॅस तुटवड्याचा शिवभोजन केंद्राला देखील फटका बसलाय। सिलेंडर नसल्यामुळे शिवभोजन केंद्र बंद करण्याची वेळ आली आहे। मालाडच्या कुरारमधील 200 पेक्षा जास्त गरिबांना जेवण मिळणं कठीण झालंय। इराणकडून इस्रायलच्या रेहवोट या शहरामधील रहिवासी भागावरती हल्ला करण्यात आला। बॅलिस्टिक मिसाईलचा वापर करत हल्ला झाल्याची माहिती। इराणनं रहिवासी भागावरती हल्ला केल्यामुळे इस्रायल आता याला कसं प्रत्युत्तर देणार याकडे लक्ष। आयपीएलमध्ये पहिल्यांदा सर्व संघाचे कर्णधार भारतीय असणार। 19 वर्षांमध्ये पहिल्यांदाच असा इतिहास घडतोय। गेल्या हंगामामध्ये हैदराबाद संघाचा कर्णधार पॅट कमिन्सला वगळता इतर सगळे कर्णधार हे भारतीय होते। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।